नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बळीराम हावळे. लक्षवेध बाय बळीराम हावळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मी आज भारतातील व महाराष्ट्रातील महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे याबद्दल आपणाला माहिती देणार आहे. लक्षवेध चालू घडामोडी अंक 52 हे माझं पुस्तक असून आपणाला जर हे पुस्तक पाहिजे असेल पोस्टाने किंवा कुरिअरने तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा प्रत्यक्ष व्हॉट्सअपवरती मेसेज सेंड करा. आम्ही तुम्हाला ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आज आपण भारतातील महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. अर्थातच पहिलं राज्य आहे ते म्हणजे उत्तराखंड. आता उत्तराखंड राज्यामध्ये जे उत्तराखंड राज्य भारताच्या हिमालय पर्वतरांगेतील महत्त्वपूर्ण राज्य आहे आणि मग या राज्यामध्ये नैनिताल, अल्मोडा, मसुरी आणि राणीखेत ही प्रामुख्यानं थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तामिळनाडू हे भारताच्या दक्षिणेकडे असणारं राज्य आहे आणि मग तामिळनाडू राज्यामध्ये विशेषतः कोडाई कॅनॉल, इन्नूर, उटी, ज्या उटीचं दुसरं नाव उदकमंडलम आहे, तर ही थंड हवेची ठिकाणं तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. त्यानंतर हिमाचल प्रदेश. आता हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य अर्थातच हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे आणि मग भारताच्या उत्तरेला असणारं हे राज्य, या राज्यामध्ये शिमला, डलहौसी, कुल्लू, मनाली ही थंड हवेची ठिकाणे प्रामुख्याने आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशमध्ये असणारं थंड हवेचं ठिकाण हे आहे पंचमढी. त्यानंतर आपण पाहिलं की पश्चिम बंगाल राज्य. पश्चिम बंगाल भारताच्या पूर्वेला असणारं राज्य आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर भागामध्ये अर्थातच हिमालय पर्वतरांग आहे आणि या हिमालय पर्वतरांगेमध्ये दार्जिलिंग आणि कॉलिम्पॉंग ही थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं राज्य जम्मू काश्मीर. हे देखील राज्य हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे आणि हिमालय पर्वतरांगेतील हिमालय पर्वतरांगेमध्ये जम्मू काश्मीरची राजधानी असणारं श्रीनगर नावाचं शहर, त्याचबरोबर गुलमर्ग, पहलगाम ही थंड हवेची ठिकाणं प्रामुख्यानं जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहेत. त्यानंतर आपला महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहिती की सह्याद्री पर्वतरांग पश्चिमेला पसरलेली आहे, त्याचबरोबर उत्तरेला 7 माळ्याची डोंगररांग आहे. मग सह्याद्री पर्वतरांगेच्या माथ्यावरती महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पाचगणी हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये. तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण प्रामुख्यानं रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर राजस्थान भारताच्या पश्चिमेला असणारं राज्य आणि या राज्यामध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर मेघालय. आता मेघालय हे जे राज्य आहे तर मेघालय राज्यामध्ये शिलाँग, मेघालयची राजधानी आहे, हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर केरळ राज्यामध्ये आपण पाहिलं की केरळ दक्षिणेचं असणारं राज्य आहे. पोनमुडी आणि मुन्नार ही थंड हवेची ठिकाणं अर्थातच केरळ राज्यामध्ये आहेत. तर महत्त्वाचं राज्य म्हणजे गुजरात, भारताच्या पश्चिमेला असणारं राज्य आणि गुजरातमध्ये सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण प्रामुख्यानं सह्याद्री पर्वताच्या किंवा पश्चिम घाटाच्या उत्तर भागामध्ये असणारं हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबू. बाकी भाग आपण उद्याच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण पाहू. हा व्हिडिओ मी लागलीच अपलोड करतो आहे. आपल्याला जर आवडला तर आपणही आपल्या मित्रांना तो शेअर करा, त्यांना देखील यूट्यूब चॅनलबद्दल सांगा आणि त्यांना देखील अभ्यासामध्ये सहभागी करून घ्या. धन्यवाद.